धन्यवाद शैलेश निवंगुणे सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2026 सीझन 2 मध्ये मनपूर्वक स्वागत. मुद्रा प्रतिष्ठान आणि शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांचं सदाबहार आयोजन दुसऱ्या पर्वामध्ये आज सकाळी प्रत्यक्ष सामन्याला प्रारंभ झाला. काल रात्री आपण या स्पर्धेच्या अत्यंत विलोभनीय समारंभामध्ये उद्घाटनाचा रंगारंग सोहळा बघितला. डोळे दिपवणारा सोहळा आपण बघितला आणि या स्पर्धेची सुरुवात झाली. ढोल ताशा पथकांसाठी अत्यंत गौरवाची स्पर्धा आहे. खरं तर पुणे शहराची सांस्कृतिक वैभव जपणारी स्पर्धा असं म्हणू शकतो आपण शिवमुद्रा प्रीमियर लीगला. पहिला चेंडू थोडासा खरा फटका आणि कॅच होईल. पहिल्या चेंडूवर पहिलं यश. पहिला फलंदाज 0 बाद. पथक श्री शिवदुर्गा अशी मॅच आपण इथे बघतोय. श्री शिवदुर्गा पथक फलंदाजी करतोय तर पहिलाच फलंदाज 0वरती त्यांनी गमावलेला आहे. गोलंदाजीमध्ये शिवतेज वाद्य पथकला मैदानामध्ये उतरलेलं बघतोय आणि काय गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती पहिलं यश. वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात अर्ध यश. पण ही मन क्रिकेटमध्ये खोटी ठरते. सुरुवात थोडीशी खराब झाली एका बाजूनं. श्री शिवदुर्गा वाद्य पथक डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल लोकेश. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईड आहे. एक अतिरिक्त धाव येणार आहे. स्क्वेअर कट प्रयत्न होता जरूर. लांब राहिला चेंडू शरीरापासून. श्री शिवदुर्गा पथक 0वर पहिला फलंदाज त्यांनी गमावला. 1 बाद 1 या नाजूक स्थितीमध्ये आता पहिलं षटक सुरूच आहे. पूर्ण हवेमध्ये चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक पॉइंटला नाही आहे कोणी. बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत तो पोहोचेल. अडवेल. 1 धाव. धावफलकाला सुरुवात केव्हाच झाली आहे. 2 धावा. एक गडी बाद 2 या स्थितीमध्ये आहे श्री शिवदुर्गा. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे. लेंथ बॉल टाकलेला आहे. 1 धाव इथे जरूर प्राप्त होऊ शकतं. मिड विकेट स्क्वेअर लेग म्हटल्यानंतर बऱ्यापैकी मधल्या यष्टीवरती किंवा डाव्या यष्टीवरती आपटण्याचा प्रयत्न असतो गोलंदाजांचा. इथे मात्र थोडासा लेंथ बॉल टाकत 1 धाव घेत धावफलक अजून पुढे पोहोचणार आहे. 3 धावा. 1 गडी बाद 3. सुरुवात सनसनाटी होती. पहिल्याच बॉलवरती विकेट. त्यानंतर लेंथ बॉल परत एकदा हलक्या हातानं ड्राईव्ह केला चेंडू. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव. 4 धावा. श्री शिवदुर्गा 4 लॉस ऑफ 1. डावखुरा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकांना देखील थोडीशी पळापळ करावी लागेल. मिड विकेट स्क्वेअर लेग उजव्या हाताच्या फलंदाजासाठी 30 सर्कलच्या बाहेर आहे. कडक शॉट. उंच पुढे सरसावत 6 धावांची मोहर उमटेल इथे. ठसठसीक रबर स्टॅम्प ऑफ 6 रन. षटकार. चांगलं कमबॅक आहे. सुरुवातीला पहिला फलंदाज लवकर गमावल्यामुळं या षटकामध्ये एक मोठा फटका यशस्वीपणे खेळला जाईल आणि धावफलक आता पोहोचेल तो 10 धावा. पहिल्या षटकाची सांगता 1 गडी बाद 10 श्री शिवदुर्गा प्रतिष्ठान. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी
प्रत्येक ढोल ताशा पथकामध्ये, वादन पथकामध्ये चांगले खेळाडू आहेत. 40 मिनिटामध्ये आपल्याला एकूण 8 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. जर 40 मिनिटांमध्ये आपण जर 8 षटकं टाकली नाही तर फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपल्यासाठी लागू होणार आहे. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल आणि 3:18 पहिला बॉल पडलेला आहे. 3:58 शेवटचा बॉल टाकायचा आहे. स्क्वेअर लेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाला बरंच अंतर कव्हर करावं लागतंय. स्क्वेअर लेग वरून बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचला तो. 2 धावा इथे मिळणार आहेत आणि धाव फलक 10 वरून पुढे पोहोचेल. 12 धावा. हळूहळू गती मिळालेली आहे. पहिला फलंदाज लवकर बाद झाला होता. थोडासा प्रेशर जरूर आला होता. मात्र या दोन्ही फलंदाजांनी, जिथे आपण लोकेशला बघतो, युवराजला बघतो, दोघांनी चांगली साथ दिली, चांगली साथ एकमेकांना दिली. यस, हो हो हो, हे काय केलंय, हे काय केलंय. अगदी सोपा कॅच दिलाय मिड विकेटला. दुसरा फलंदाज बाद. दुसरा फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये बाद. पहिला आघात मोठा होता. त्यानंतर फलंदाजांनी थोडंसं शांतपणे फलंदाजी करायला सुरुवात केली. असं वाटलं होतं की आता व्यवस्थितपणे दोघेही सेट झालेले आहेत आणि एक चेंडू खरं तर उसळला नाही तो आणि त्यामुळे चेंडूपर्यंत बॅट पोहोचली. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला होता, फलंदाज निष्प्रभ होता. तो चेंडू खेळायचा होता एका ठिकाणी, परंतु अपेक्षित साथ मिळाली नाही. आपण त्याला हँड अँड आय कोऑर्डिनेशन म्हणतो. तुमचे पाय, तुमचं हात हे योग्य हालचाल होणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा इथे कॅच नाही, ड्रॉप होईल. जीवदान प्राप्त होईल फलंदाज अभिजित कुमावतला. 14 धावा, 2 गडी बाद. अजून एक मोठा धोका श्री शिवदुर्गा संघाच्या समोर होता, मात्र हा धोका टळलेला आहे. जीवदान मिळालेलं आहे आणि या जीवदानाचा फायदा आता पुढे कसा उठवणार आहे. पुन्हा फ्लाईट बॉल. हे डेअरिंग असते खरं तर एखाद्या गोलंदाजासाठी. तुमचा जर फ्लाईट व्यवस्थित रीड झाला फलंदाजाकडून तर त्याच्यावरती मोठा फटका येऊ शकतो. पण इथे चूक होण्याची शक्यता जास्त असते या चेंडूवरती फटका खेळणं. इथं वेग दिला होता आणि चांगला चेंडू ठरेल. पंचांकडे मागणी केली जाते की हा बॉल थ्रो असावा, पण पंच त्यांच्या निर्णयावरती ठाम आहे. या स्लोवर वन चेंडू आणि टप्पा पडल्यानंतर वळण काय मोठं घेतलंय चेंडूने. म्हणजे मला वाटतं की आता खंडाळा घाटातलं वळण सुद्धा सरळ वाटेल इतका वळणदार चेंडू इथे बघायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ याबरोबर पूर्ण होईल. 14 धावा, 2 गडी बाद. श्री शिवमुद्रा वाद्य पथक, श्री शिवदुर्गा वाद्य पथक, माफ करा, शिवदुर्गा वाद्य पथक मैदानामध्ये फलंदाजी करतायत. 14 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवमुद्रा प्रीमियर लीग, मुद्रा प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोल ताशा पथक, एक चांगली स्पर्धा. त्यांना एक संकल्पना सुचलेली आहे की पुणे शहरामध्ये इतके वाद्य पथक आहेत, सातत्यानं मिरवणुकीची रंगत वाढवत असतात. गेली अनेक वर्षांची परंपरा आहे. पुणे शहरातला गणेशोत्सव आज जगभरामध्ये नावलौकिक प्राप्त करतोय. गणेशोत्सवाचं वैभव म्हणजे ही सगळी ढोल ताशा वादक पथक आहेत आणि या सगळ्यांना एकाच मंचावरती आणण्याचा संकल्प केला मुद्रा प्रतिष्ठाननं आणि त्या संकल्पाला मूर्त स्वरूप या शिवमुद्रा प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिलेलं आहे. दुसऱ्या पर्वामध्ये यशस्वी आयोजन होतंय. प्रत्येक वादक पथक आपापल्या मंडळांकडे व्यस्त असतात खरं तर, पण एकत्र या सगळ्या वादक पथकांना एकत्र आणणारा एकमेव उपक्रम आहे शिवमुद्रा प्रीमियर लीग. वाईट चेंडू
खूप लांब टाकला होता चेंडू शरीरापासून. एका धावेबरोबर फलकावरती धावा आता पुढे दिसत आहेत 16. 2 बाद 16. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा फलंदाजांना प्रभावित करतोय गोलंदाज जीवन. गोलंदाज माफ करा कृष्णा आहे. स्क्वेअर लेगला चेंडू आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन आहे, जिथे जिथे प्रोटेक्शन आहे तिथे चेंडू जातोय. तुम्ही फलंदाजांचा तुमच्याकडे चांगला अभ्यास असेल तर योग्य अशी फील्ड सेटिंग लावता येते, अचूक चेंडू टाकता येतात, फलंदाजांना रोखता येतं. पण त्यासाठी अभ्यास पाहिजे, तर सेटअप करता येतो. आणि इथे चांगला अभ्यास आहे, कारण प्रत्येक बॉल फिल्डरकडे जातो, हे महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा फसलेला फटका, टायमिंग मिळालं नाहीये. लॉंग ऑन मागे आहे खूप, पण एकच धाव इथे प्राप्त होऊ शकते. आणि 18 धावा, 2 बाद 18. श्री शिव दुर्गा. यानंतरचा जो सामना आहे, आम्ही विनंती करतो यानंतरचा सामना आहे कलावंत वाद्य पथक विरुद्ध श्री गजलक्ष्मी. दोन्ही संघांना विनंती, आपलं व्हेरिफिकेशन करून घ्या. राज दरबार कक्षामध्ये व्हेरिफिकेशन होणार आहे. दोन्ही संघांनी या तिथे. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक थोडासा मागे आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि धावा 4. उडी मारण्याची आवश्यकता होती का, असा प्रश्न आता आपल्याला पडू शकतो, कारण जिथे उडी मारली तिथेच घात झाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार झालाय. धावा 4. या मोठ्या फटक्यांची गरज आहे, जे मोठा कॉन्फिडन्स मिळवून देतात, आत्मविश्वासानं संपन्न करतात, समृद्ध करतात असे फटके फलंदाजांना. आणि तो मिळालाय इथे फलंदाज युवराज सर्वदेला. 8 चेंडूमध्ये 12 युवराज. पुन्हा लोअर फुलटॉस होता, मात्र चांगला फटका खेळला. मिनी हेलिकॉप्टर टेकऑफ जरी मिळालं नसेल तरी 1 धाव जरूर मिळणार आहे. बघा धावफलक हळुवारपणे पुढे जातोय, हलतोय, डुलतोय. धावफलक कुठेही थांबत नाही, हे महत्वाचं आहे. अव्याहतपणे तो वाहतोय, जसा निर्झर वाहत असतो. यस, चांगला फटका स्क्वेअर लेगला, मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव इथे येऊ शकतो युवराजसाठी. आणि फलकावर 24-25 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 बाद 25. श्री शिवदुर्गा वाद्य पथक. जातात 4 षटके एका बाजूने आपण टाकतो. दोन्ही एंडचा वापर इथे करतो. क्रिकेटमध्ये एंड बदलणं गरजेचं असतं. उंच फटका, फसलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आणि अजून एक फलंदाज इथे होईल गारद. धक्का क्रमांक 4. नवीन फलंदाज योगेश वाघमारे मैदानामध्ये दाखल होत आहेत. 3 फलंदाज श्री शिवदुर्गा संघाचे
बाद होत आहेत. रेग्युलर इंटरव्हल्समध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर पुन्हा 12 धावांवरती दुसरा फलंदाज बाद झाला, 25 वरती तिसरा बाद होतोय. ओ हो, कड होती का? चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. धावा 4. यस, कड होती आणि कॅच सुटलेला आहे. इथे येतो 29 वरती पोहोचेल. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवदुर्गा. वाद्य पथक चौथ्या षटकामध्ये. विकेट मिळतील, धावा पण येतील. पुन्हा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे नाही पोहोचू शकत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा 4. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल आम्हाला की 4 आहेत की 6 आहेत. चार धावा मिळू शकतील इथे फलंदाजांना. लागोपाठचा दुसरा चौकार फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र वेगवान फलंदाजी इथे. मागचा बॉल कड लागली होती बॅटची, यष्टीरक्षकाकडून निसटला आणि आता पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफ कडून कॅच सुटला. दोन्ही चेंडूंवरती कॅच सुटलेत आणि 4 धावा तिथे मिळालेल्या आहेत. यस, वेगवान चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर जातोय. लेग कटर आपण म्हणतो. फलकावरती धावा 33 आहे. रिव्हर्स स्विंग तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघायला मिळणार नाही तुम्हाला, पण एक आउट स्विंग, इन स्विंग काही प्रमाणात दिसतात. इथे बाहेरची कड आहे आणि यस, ब्रेक केलंय स्पीड, तरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तिसरा चौकार या षटकामधला आणि 37 वरती पोहोचतील श्री शिवदुर्गा वाद्य पथक. पकडलेला आहे, धावांनी वेग पकडलेला आहे. सुंदर फलंदाजी. पहिला फलंदाज 12 वरती, दुसरा फलंदाज 25 वरती, त्यानंतर 3 चौकार आलेले आहेत या षटकामध्ये. अजून षटक संपलेलं नाहीये. चौथ्या षटकाची सांगता होईल, मात्र त्या अगोदर 37 धावा. यस, आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुढे सरसावत पूल करण्याचा प्रयत्न आहे. जमिनीच्या समांतर खेळला शॉट मिड विकेट कडे. 1 धाव तिथे मिळेल आणि 30 धावा फलकावरती लागल्या जातील. शिवदुर्गा वाद्य पथक. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. यस, 38 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 बाद 38. चला, आम्ही विनंती करतो कलावंत वाद्य पथक आणि श्री गजलक्ष्मी वाद्य पथक दोन्ही संघांना आपण व्हेरिफिकेशनसाठी या. कलावंत वाद्य पथक, श्री गजलक्ष्मी वाद्य पथक व्हेरिफिकेशनसाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. टॉस होण्याच्या अगोदर आपल्याला व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. शिवतेज वाद्य पथक आणि श्री शिवदुर्गा वाद्य पथक या 2 संघामध्ये मॅच सुरू आहे. चढ उतार मैदानामध्ये भरपूर बघायला मिळाले. विकेट एका बाजूने पडला, दुसऱ्या बाजूने धावा देखील धावफलकावरती आहेत. 38 धावा पहिल्या 4 षटकामध्ये आलेल्या आहेत आणि यानंतर मॅजिक ओव्हर आहे. या मॅजिक ओव्हरमध्ये बऱ्याचशा संघांना त्यांचं चॅलेंज पूर्ण करता आलेलं नाही आहे, त्यामुळे धावा गमवायची वेळ आलेली आहे. काही संघांनी मात्र धावा कमावलेल्या आहेत. त्यामुळे हे षटक गोलंदाजांसाठी महत्त्वाचं आहे, फलंदाजांसाठी महत्त्वाचं आहे. गोलंदाजांना विशेष म्हणजे आपण खर्च केलेल्या धावा काढून घेण्याची पण संधी आहे आणि फलंदाजांना आपण बनवलेल्या धावांचं दुप्पट तिप्पट करण्याची पण संधी आहे. तर या गोष्टी इथे आहेत, त्यामुळे चॅलेंजिंग दोघांसाठी हे चॅलेंज आहे. 10 धावा निश्चित पुरेशा आहेत. मला वाटतं हे चांगलं चॅलेंज आहे, बरोबर मिडल सेट केलेलं चॅलेंज आहे. पाचव्या षटकाची सुरुवात होईल. राकेश गोलंदाजी मार्कवर. फलंदाज असणार आहेत युवराज सरवदे आणि योगेश. 9 चेंडूमध्ये 13 युवराज, तर 5 चेंडूमध्ये 13 योगेश. दोघांनी 13 धावा बनवलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये बहुतांशी 13 आकडा अशुभ मानला जातो. विशेषतः युरोपियन देशांमधले खेळाडू 13ला अशुभ मानतात.
वेगवेगळी कारणं असेल त्याच्या पाठीमागं. काही लोक म्हणतात की तो ख्रिश्चन धर्मामध्ये 13 अशुभ मानतात म्हणून 13 अशुभ आहे. काही लोक म्हणतात की 87 धावा कमी असतात शतकासाठी म्हणून 13 अशुभ आहेत. आता मला या स्टेटमेंट पाठीमागं काही लॉजिक दिसलं नाही. पण 13 अशुभ आहे तर या 13 वरती दोन्ही फलंदाज खेळत आहेत. हो 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 हो, इथे फटका आलेला नव्हता, कनेक्शन झालं नाही, वरची कड लागली आणि नशिबान ठरला फलंदाज की गोलंदाज मागे राहिला. तो फॉलो थ्रू मध्ये अधिक वेळ पुढे नव्हता आणि यष्टिरक्षकाला कव्हर करणं थोडंसं कठीण होतं. धाव फलक स्थिर आहे, 38 धावा, 3 बाद 38, 5वं षटक, मॅजिक ओव्हर. एकही धाव अजून या षटकामध्ये नाही. फुल टॉस बॉल होता, अगदी अलगदपणे टाकला होता चेंडू, बॅटच्या समोर आला. पण एक असतं की फ्लाईट म्हणजे काय की तुमची डोळ्याची जी रेषा आहे त्या रेषेच्या वर चेंडू टाकला की तुम्हाला काय करावं लागतं की तो चेंडू नजरेत पकडण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागते आणि मग फलंदाजाला थोडीशी तिथे अडचण होते. आणि असाच होता वर जाणारा चेंडू. थोडासा वेग दिला, इथे गॅप देखील मिळालाय. क्षेत्ररक्षक मागे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी आहे, एकच धाव मिळाली. वाह, काय क्षेत्ररक्षण आहे. फक्त एक धाव, 3 चेंडू टाकलेत, एकच धाव, 2 असतील, 2 धावा मिळालेल्या आहेत. अजून 8 धावा बनवायच्या आहेत तेव्हा चॅलेंज सक्सेसफुल होईल, अन्यथा 5 धावा खर्च करण्याची वेळ येईल. कमावलेल्या धावांमधून देखील वजा होण्याची वेळ होईल. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. हे मॅजिक 50-50 ओव्हर आहे. एव्हरी 5th ओव्हर इज ऑलवेज मॅजिक. कडक नाहीये, खराब आहे. क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि अजून एक फलंदाज श्री शिवदुर्गा वाद्य पथकाने गमावलाय. 4था धक्का त्यांच्यासाठी. तर या षटकामध्ये अजून 8 धावांची आवश्यकता आहे. श्री गजलक्ष्मी, 3 षटकं राहिलेली आहेत, तुमचं अजून व्हेरिफिकेशन झालेलं नाही. गजलक्ष्मी आणि कलावंत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी व्हेरिफिकेशनसाठी राज दरबार कक्षासमोर या. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 4थं 5वं षटक इथे सुरू आहे. 40 धावा फलकावरती दिसत आहे 4 गडी बाद. पण आहे त्या धावांमधून सुद्धा धावा वजा करण्याची वेळ येईल. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे इथे. बऱ्याचशा संघांना हे प्रेशर हँडल झालेलं नाही. त्यांनी अगोदरच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. मॅजिक ओव्हर संपल्यानंतर सुद्धा चांगली कामगिरी झालेली आहे. पण बाउंड्री लाईन वरती जे खेळाडू फिरतायत त्यांनी खाली बसा, उभे राहू नका. फलंदाजांना लक्षात येऊ द्या ज्यांची क्षेत्ररक्षकाची जर्सी आहे मैदानावरच्या बाहेरच्या खेळाडूंची, त्यांनी तिथे बसा, उभे राहू नका. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होईल. अजून 7 पाहिजेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरुवात खूप छान केली होती. पहिल्या 2 बॉलमध्ये ज्या पद्धतीने त्यानं फलंदाजांना अडवलं होतं, त्यानंतर विकेट पण काढलेली आहे. यस, सुंदर बॉल, सुंदर बॉल. थोडीशी गती दिली, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला हा चेंडू होता आणि लॉफ करण्याचा प्रयत्न पूर्ण फसला. तर 1 चेंडू शिल्लक आहे, 7 धावांची गरज आहे आणि मला वाटतं हे लक्ष आता खूप अवघड आहे. पण अवघड काय आहे हो, लक्ष जितना कठीण होता है जीत उतनी शानदार होती है. आणि डाव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे. मला वाटतं परत एकदा 5 धावा बोनसमध्ये कमावू शकतात इथे टीम श्री
शिवदुर्गा वाद्य पथक. 6 धावांची आवश्यकता आहे. 4 धावा आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि हा षटकार हवाय. नो नो नो, इथे हात आखडता घ्यावा लागलेला आहे. हात खोलण्याची संधी नव्हती आणि तिथे फलंदाज बाद आहे. अजून एक फलंदाज होईल बाद. इथे फक्त 4 धावा या षटकामधून. 5 कमी होतील म्हणजे 4 काढल्या, त्यात अधिकची एक धाव अजून वजा करावी लागणार आहे. त्यामुळं 5 धावांची कमाई इथे क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात शिवतेज वाद्य पथकनं इथे केलेली आहे. युवराज होईल बाद. 5 गडी बाद. फलकावर 42 धावा समीकरण आहे आणि 5 धावा फलंदाजी करताना पहिल्या चेंडूच्या अगोदर शिवतेज संघाच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आपण पाहिलेलं आहे. पहिल्या 5 षटकांमध्ये त्यांनी फलकावरती 42 धावा बनवलेल्या जरी असल्या तरी 5 धावा या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला त्यांनी बहाल केलेल्या आहेत. 42 धावा, 5 गडी बाद. त्यामुळे स्कोअर कार्डवरती जरी 42 आकडा दिसत असेल तरी आपण त्याला काय म्हणतो, फुगीर आकडा आहे तो. प्रत्यक्षात तो आकडा नाही आहे आणि तिथे अधिकच्या धावा शिवदुर्गाने गमावलेले आहेत. त्यामुळे आता पुढचे जे 2 षटकं त्यांच्यासाठी 3 षटकं आहेत, त्या 3 षटकांमध्ये या धावांची कमाई त्यांना करावी लागेल अधिक आक्रमक खेळून. लेंथ बॉल आणि बेल्स पडते. 6वा धक्का शिवदुर्गा पथक संघाला. पाठोपाठ धक्के बसतायत. अडचणीमध्ये संघ येतोय. बाकी आहेत. विक्रम जाधव, काय गोलंदाजी आहे. पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्या बॉलवरती बोल्ड केलं फलंदाजाला, त्रिफळा चितकलं. तर विक्रम 2 विकेट. अगोदरच्या षटकामध्ये देखील विकेट काढलेली विक्रमनं. 4 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. स्लोवर 1 चेंडू. ग्लान्स केला चेंडू, गती कमी केली होती त्यामुळे चेंडू पर्यंत यावं लागलं फलंदाजाला. हवेमध्ये राहिला चेंडू काही काळ, पण डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 43. 6 गडी बाद. 43. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यस, चांगला फटका आहे. गॅप जरूर आहे आणि 4 धावा देखील. शानदार चौकार. सुरू आहे.
विक्रम जाधव एक चौकार जरूर आला या षटकामध्ये. चांगला फटका आदित्य अडसूळच्या बॅटमधून चौकारानं खातं खोललंय त्यानं. स्लोवर वन चेंडू आणि तिथेच चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचू दिलं नाही फलंदाजाला. ज्यावेळेस कॉन्शियस असतो फलंदाज, पुढे खेळू की मागे खेळू, या डबल माइंडमध्ये मग असा गेम होतो. पुन्हा स्लोवर वन, इथे कनेक्शन तर मिळालंय आणि कॅच पण. 7वा धक्का, दुसरं यश या षटकामध्ये. विक्रम जाधवचा 3रा बळी, तर 47 वरती शिवदुर्गानं गमावला 7वा फलंदाज. पाठोपाठ फलंदाज बाद होत आहे. टेलेंडर्सला आता पुढे लढाई लढावी लागेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल, अधिकचा स्कोअर बनवण्याची आवश्यकता आहे. एक चौकार जरी आला असेल तरी 2 फलंदाज गमावलेले आहेत त्या षटकामध्ये. गोलंदाज ध्रुव आहे. गोलंदाज ध्रुव, यस ध्रुव. उजव्याच्या बाहेर लेंथ टाकला होता. रूम बनवण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेर जात फलंदाज स्टिअर करण्याचा प्रयत्न करत होता, रूम बनवण्याचा प्रयत्न करत होता. अशा परिस्थितीमध्ये चाणाक्ष गोलंदाज थोडासा लेंथ बॉल लांब टाकायचा प्रयत्न करतात. शॉट ऑफ लेंथ, डान्सिंग डाऊन द विकेट. प्रयत्न फसला पुन्हा एकदा. वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज फलंदाज आणतायत. या अगोदरचा चेंडू डाव्या यष्टीला मागे जात ऑफ साईडला असतात, पॉइंटला रूम बनवण्याचा प्रयत्न केला होता, तो फसला. त्यानंतर पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न झाला, तोही फसला. यस, ग्लान्स करायचा होता यावेळेस, तोही फसला. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव. फलकावरती धावा 47, 7 बाद 47. प्रत्येक प्रयत्न गोलंदाज हाणून पाडतोय फलंदाजाचा. टाकलेले डाव आणि उधळून लावलेले डाव काय असतात क्रिकेटमध्ये. गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये बॅटल. इथे कॅच नाही होणार आणि आता मिळतील धावा 4. खणखणीत चौकार. ठरला होता. अगोदरच त्याने काय केलं की उजवा पाय उजव्या यष्टीवरती टाकला आणि त्याचा परिणाम आपण पाहिला की गोलंदाज थोडासा गोंधळला तिथे आणि त्याने डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकला. ही चांगली संधी होती फलंदाजासाठी. त्याने ती संधी ओळखली आणि खूप सुंदर फटका गतीचा वापर करत फाईन लेगला खेळला. यस, 3 चेंडू निर्धाव आल्यानंतर एक 4 धावा मिळत आहेत. बाहेरची कड आहे पण नाही पोहोचू शकत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या लेंथ पर्यंत. पुन्हा जीवदान. 1 धाव इथे मिळेल. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि धावफलकावरती असतील 52 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू होता या षटकातला, तोही इथे निर्धाव ठरतोय. 3ऱ्या पंचांकडे निर्णय पंचांनी सोपवलेला आहे. एसटी साठी फलंदाज आतमध्ये आहे की बाहेर आहे याचं उत्तर 3ऱ्या पंचांकडून आपल्याला मिळेल. पण एकंदरीतच गोलंदाजांनी या सामन्यावरती पकड मिळवलेली, वरचष्मा मिळवलेला आहे. विकेट्स काढलेले आहेत, धावा देखील रोखलेल्या आहेत, मॅजिक ओव्हर देखील आपल्या बाजूने पलटवलेली आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी इथे शिवतेज संघाच्या बाजूने लागत आहेत. पण शेवटचं षटक अजून शिल्लक आहे आणि शेवटचं षटक कधीही धावा येऊ शकतो. तिथे जर शिवम दुबे असेल शेवटच्या षटकामध्ये तर 20-22 ठरलेले असतात. इथे कोण असेल शिवम दुबेचा दुसरा अवतार. 3ऱ्या पंचांसाठी देखील एक चॅलेंजिंग निर्णय आहे. स्टम्प्स ज्यावेळेस उडालेले आहेत त्यावेळेस फलंदाज कुठे आहे व्यवस्थित बारकाईने त्यांना बघायचं आहे आणि आपला निर्णय सोपवायचा आहे. नॉट आउट.
तो फलंदाज नाबाद आहे. धावा याबरोबरच 7 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा फलकावरती आलेले आहे. शेवटचं षटक आता मैदानामध्ये टाकलं जाईल आणि गोलंदाज 6 गोलंदाजांचा वापर करायचा 11 खेळाडूंपैकी. त्यामुळं संघामध्ये बॅलन्स गोलंदाजीचं युनिट मजबूत असणं महत्वाचं आहे. 6 बॉलर्स संघामध्ये आणायचे आहेत. खराब चेंडू आहे उजव्याच्या बाहेर. प्रत्येक खेळाडूला त्यामुळे संधी मिळते आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी. विशेष म्हणजे 6 गोलंदाज गोलंदाजी करतात. इतर काही जे स्पेशली बॅटर्स असतात ते फलंदाजी करतील. काही ऑलराऊंडर्स असतील, काही स्पेशली बॉलर्स असतील. तर या सगळ्यांनाच आपला परफॉर्मन्स दाखवण्याची संधी मिळते. त्यामुळं पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू इथे वाईड आहे आणि धावफलक 54 वरती पोहोचेल. 7 बाद 54. शेवटचं षटक सुरू आहे. चांगला चेंडू यावेळेस कंट्रोल आला, नियंत्रण प्रस्थापित केलं चेंडूवरती. जो जिथे बॉल दोन्ही उजव्याच्या बाहेर जात होते आणि इथे नो बॉल. यस 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 नो बॉल. नो बॉल. जिथे एक चांगला चेंडू आला तिथे नो बॉल. आणि आता रेफरल कॉल, DRS कॉल फ्रॉम फिल्डिंग साइड. बाउन्सरला देतोय का आपण रिव्ह्यू देतोय का बाउन्सर? तर नो बॉल. बाउन्सर नो बॉल. दुसरा बाउन्सर नो बॉल. इथून पुढचा प्रत्येक बाउन्सर नो बॉल आणि तुमचा DRS संपलेले आहेत. अर्थातच शिवतेजचे DRS संपलेले आहेत. फलकावरती 57 धावा. 7 बाद 57. एकही चेंडू या षटकामध्ये. उंच फटका कॅच होईल पण हा फ्रीट आहे त्यामुळे बाद होण्याची शक्यता नाही आहे. पुन्हा एकदा अधिकच्या धावा मिळतील का? मला वाटतंय सुरक्षित लँडिंग असावं. आणि 3 धावा इथे पूर्ण होणार आहेत. 58 वरती पोहोचतील 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये श्री शिवदुर्गा पथक. सुरुवात थोडीशी अडचणीची होती, त्यानंतर मध्यंतरामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, चांगला स्कोअर पुढे आणला होता. पण मागच्या 2 षटकामध्ये पुन्हा धावा थांबल्यात, पुन्हा विकेट पडलेले आहेत. पुन्हा बाहेर चेंडू आहे. इथे नो बॉल. नो बॉल आणि 1 धाव अतिरिक्त इथे येणार आहे. सेकंड बाउन्सर. तिसरा बाउन्सर होता त्यामुळे 2 नो बॉल आपट बार टाकलेत म्हणून दिले गेलेले आहेत. ज्यावेळेस पहिला बॉल बाउन्सर कॉल केला, 1 बाउन्स अलाउ केला जातो, बाउन्सर कॉल केला जातो, त्यावेळेस गोलंदाजाच्या समोर प्रश्नचिन्ह तयार होतो. कारण अतिरिक्त बाउन्सर पुन्हा कॅचची संभावना होती. शेवटच्या षटकामध्ये थोडीशी त्रेधा तिरपीट उडालेली आहे, थोडीशी तारांबळ उडालेली आहे क्षेत्ररक्षकांची. चांगला कंट्रोल त्यांनी प्रस्थापित केला होता, पण इथे नो बॉल, पुन्हा वाईट बॉल, या सगळ्या गोष्टींमुळं हे षटक तर लांबलेलं आहे. आणि धावा सुद्धा शिवदुर्गा पथक आता वेगाने वसूल करतायत. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे इथे चेंडू. चांगला चेंडू आहे. अजूनही 3 चेंडू या षटकातील खेळायचे आहेत. 2 नो बॉल, 2 वाईट बॉल, असे भरपूर बॉल या स्पर्धेमध्ये अतिरिक्त टाकावे लागलेले आहेत. तिथे फलंदाज बाद होतोय. यष्टीचित होईल फलंदाज. 8वा धक्का शिवदुर्गा पथकला.
2 मिनिटं बाकी आहेत 2 मिनिटं बाकी शेवटचे 2 चेंडू 2 मिनिटं शिल्लक आहेत आणि चेंडू 3 शिल्लक आहेत. चांगला चेंडू आहे इथे. 2 मिनिटांमध्ये 3 चेंडू टाकायचे, त्यामुळे पटकन बॉलिंग मार्कवर यावं लागेल फलंदाजाला गोलंदाजाला. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि हा चेंडू चांगला आहे, थोडासा लांब टाकला होता. शेवटचा चेंडू टाकायचा या डावातला. 2 चेंडू डॉट येत आहेत. 61 धावा फलकावरती आहेत 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि याबरोबरच हे शेवटचा चेंडू आहे का की अजून टाकावं लागेल अतिरिक्त, तर चांगला चेंडू ठरतोय. एक डाव इथे संपलेला आहे. विजयासाठी 62 धावांचं लक्ष जरी असेल तरी 5 धावा आधीच खात्यामध्ये घेऊन फलंदाजीला मैदानामध्ये शिवतेज वाद्य पथक उतरणार आहे. 61 हा फायनल स्कोर राहिलेला आहे. मध्ये टीम श्री शिवदुर्गा पथक संघाचा शिवतेज वाद्य पथकला 62 धावांचं लक्ष आहे, परंतु मॅजिक ओव्हर ही आपल्या बाजूनं लावल्यामुळं 5 धावांची अतिरिक्त कमाई इथे शिवतेज वाद्य पथकने केलेली आहे. तर लगेच नाणेफेकीचा कौल होणार आहे. मी कलावंत वाद्य पथक आणि श्री गजलक्ष्मी वाद्य पथक दोन्ही संघांना विनंती करतो, आपण टॉससाठी मैदानामध्ये जा. संघनायक कलावंत वाद्य पथक श्री गजलक्ष्मी पथक, चला लवकर. चला, मॅच मैदानामध्ये सुरू राहील. 62 धावांचं आव्हान आहे, 5 धावांचा बोनस आहे शिवतेजला. आणि पाहायचंय या 48 चेंडूमध्ये 62 धावा त्यांच्यासाठी पुरेशा ठरतील की अपुऱ्या पडतील, याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करू जशी मॅच सुरू होईल. आपल्या समोर दाखल होतील पुन्हा एकदा याच परिसर. हे परिसर म्हणजे सिंहगड कॉलेज म्हणजे त्यांचं घरचं ग्राउंड आहे आणि त्यांच्या होम पिचवरती बॅटिंग करण्यासाठी मी स्वागत करतो शैलेश निवंगुणे सरांचं. शैलेश निवंगुणे सर हे गोलंदाज आहेत, त्यामुळं गोलंदाजी करण्यासाठी मी त्यांचं स्वागत करतो. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील इथे संपन्न झालाय आणि गजलक्ष्मी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. विंची गरज दुसऱ्या डावाची आपण लगेचच सुरुवात इथे करतो. आघाडीचे दोन्ही बॅटर देखील मैदानामध्ये दाखल झालेले आहेत.
आणि कशा प्रकारे कामगिरी करतील याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. 48 चेंडू आणि 62 धावा. आणि शिवतेज संघाकडून आघाडीचे दोन्ही बॅटर दिनेश राजपूत आणि विक्रम ही जोडी मैदानामध्ये आहे. दिनेश आणि विक्रम ही जोडी मैदानामध्ये आहे. पुढील टीमचं देखील व्हेरिफिकेशन आपण करून घेतलेलं आहे. त्यामुळे मॅचेस कुठल्याही प्रकारचे इथे थांबणार नाहीयेत. आपल्याला फक्त दिलेल्या अवधीमध्येच ती षटकं पूर्ण करायची आहेत आणि मॅचला देखील लवकरात लवकर सुरुवात करायची. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस त्यासाठीच करतोय की कुठल्याही प्रकारचा वेळ इथे खर्च करायचा नाहीये. बासष्ट धावेंचा पाठलाग आणि त्या पाठलागाची सुरुवात आपण लगेचच इथे सुरुवात करतोय. शिवतेज संघ निर्धारित 48 चेंडूंमध्ये 62 धावेंचा पाठलाग करायचा आणि त्यामध्ये पहिल्या डावामध्ये 50-50 ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाने त्या 10 धावा पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे 5 धावेंची त्यांना ती पेनल्टी मिळते. त्यामुळे जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल 5 धावा या धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. परंतु आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ती धावसंख्या जोडणार आहोत की त्या 5 धावा कशा प्रकारे जोडायच्या आहेत आणि कशा प्रकारे इथे जोडल्या जातील. चांगलं वातावरण तयार झालंय. खऱ्या अर्थाने भर उन्हामध्ये अशी जर सावली मिळाली तर खेळण्याचा आनंद द्विगुणित होतो. बॉल पडलाय की आता येत नाही का इथं बॉल टाकली तर मला इथनं मिनिमाइज करा इथनं रिझ्यूम ॲप ओपन करा परत. थांबा इथं चालू आहे ना ऑलरेडी हे मिनिमाइज करा आधी. आपण मैदानाच्या उजव्या बाजूला आपण पाहतोय जिथे जे 3 काउंटर्स जे आपल्या या स्पर्धेदरम्यान ज्यांचं सहकार्य आपल्याला प्रामुख्याने लाभलं ते प्रामुख्याने मोमोज कॉर्नर. इथे देखील स्वादिष्ट मोमोज आपल्याला खाण्यासाठी मिळतील. परंतु हे आयोजन कमिटीच्या वतीने नाहीयेत. स्वतःच्या पैशाने खरेदी करून खाण्यासाठी ते काउंटर तिथे ओपन केलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल की ग्राउंडमध्ये म्हटल्यानंतर आयोजकांचं इथे काहीतरी योगदान असेल. त्या आयोजकांचं नाहीये. तुम्हाला जर खाण्याची इच्छा झाली आणि जर काही वेगळं खाण्याची इच्छा झाली तर मोमोज कॉर्नर आहे. तिथे जा आणि ते स्वादिष्ट मोमोजचा तुम्ही आस्वाद घ्या. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय. पहिलाच बॉल इथे उजव्या यष्टीच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त धाव. सुरुवात इथे अवांतर धावेने झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतो इथे सिंगल एकेरी धाव. या षटकामध्ये धावा किती येतील त्यामध्ये 5 धावा जोडल्या जातील पेनल्टी स्वरूपाच्या. हा चेंडू मात्र सुरेख डावखुरे शैलीचे गोलंदाज आहेत आणि सुरुवातीचं षटक जे पॉवर प्लेचं षटक आहे ते मात्र योग्य ठिकाणाहून सुरुवात केली आहे. हॉस्टेल एंड कडून इथे गोलंदाजीला सुरुवात केली आहे. पहिलाच चेंडू इथे उजव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल आपण येताना पाहिला परंतु त्यानंतर गोलंदाज इथे काहीच कमबॅक करतात. पुन्हा एकदा थोडंसं पदाला आली. त्या मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवताना थोडासा फंबल होतोय. दिनेश राजपूत इथे सिंगलने आपलं अकाउंट ओपन करतायत. धावसंख्येला इथे सुरुवात करून देत आहेत. 2 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 2 धावा या पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 आल्यात. एक अवांतर एक बॅटने. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सरळ यष्ट्यांचा वेध घेतला परंतु कुठलाही संपर्क यष्ट्यांना लागण्या अगोदर ती गोलंदाजाचा झाला नाही. त्यामुळे अपीलही नाही आणि त्याचमुळे इथे 1 धाव ही स्कोर कार्ड वरती जोडली जाते. पहिलाच बॉल बॅट वरती आपण पाहतोय खेळत असताना म्हणावा तसा तो फील आला नाही. त्यामुळे इथे बॅट बदलली जाते दिनेश राजपूत यांच्याकडून. अलीकडचं क्रिकेट त्याच पद्धतीने खेळलं जातंय. इथे मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. सरळ यष्ट्यांचा वेग. नजर हटी और दुर्घटना घटी. दिनेश राजपूत दांडी 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 गुल होत असताना पहिलाच बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन.
चेंडू हाताळला. जरी बॅट बदलली तरी इथे नशीब बदलणार नाहीये. जी गोलंदाजी केली आहे बरोबर डाव्या यष्टींचा वेध, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडीशी पडझड झाली, अनबॅलन्स झाले आणि त्यानंतर ती चेंडूवरची नजर कुठेतरी भरकटली आणि सरळ यष्ट्यांचा वेध इथे मात्र चेंडूने घेतलाय. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. दिनेश राजपूत इथे बाद होत आहेत 2 या धावसंख्येवरती. एक बॅटर इथे बाद होतोय. नवीन बॅटर दिनेशांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत यश. यश जे नावात यश आहे, संघाला यश मिळून देतील का? यश पॉवर प्लेच्या षटकामध्ये आघाडीचे बॅटर पुन्हा एकदा सज्ज. गती परिवर्तन, खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती केलेला प्रहार. बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषेला भेदत. हा येतोय दर्जेदार चौकार 4 धावेंसाठी. चौकार खेळला जातोय 4 धावेने. इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिला सुरू आहे. या अगोदरच्या चेंडूवरती आपण वेग पाहिला ज्यावरती विकेट मिळाली, परंतु गोलंदाजाच्या डोक्यामध्ये चाललेले विचार कोणी ओळखू शकत नाही. काहीतरी इथे वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. इनफिल्डच्या डोक्यावरून एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. म्हणावा तसा प्रॉमिसिंग शॉट नव्हता, मारायचा होता चौकार, परंतु त्या चेंडूवरती ताकद इथे प्रदान करता आली नाही. त्या चेंडूवरती इथे टायमिंग देता आलं नाही. त्या बॉलला इथे फोर्स करता आला नाही. त्यामुळे मात्र इथे धावसंख्येमध्ये 2 धावींचीच फक्त वाढ होईल. धावसंख्या होते ती 12 धावा, सॉरी 9 धावा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 9 आणि पहिल्या डावामध्ये ज्या 50-50 ओव्हर्समध्ये ज्या 5 धावा ज्या पेनल्टी स्वरूपात बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत, त्या जोडल्यानंतर धावसंख्या होते ती 14 धावा. आता टार्गेट मात्र इथे 62 धावेंचंच आहे. म्हणजे येणारे 42 आणि 42 चेंडूंमध्ये विजयासाठी 48 धावेंची गरज. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब आणि बॉल जातोय लॉंग स्टॉक बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. शॉट फाईन लीगचे खेळाडू आहेत, त्यांच्याकडून देखील चूक झाली आणि चुकीचं प्रायश्चित्त मात्र गोलंदाजाला भोगावं लागलं. चांगल्या चेंडूवरती इथे 22 स्वरूपाच्या 4 धावा ज्या त्यांच्या खात्यामध्ये देखील इथे जोडल्या जातील. धावसंख्या इथे आपण पाहतोय 18 धावा झाल्यात. हा चेंडू मात्र सुरेख उजव्या यष्टीच्या लगत आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मात्र चेंडू येत नाहीये. पंचांनी कळवलं इट्स अ वाईट बॉल. लेट पण थेट निर्णय कळवलाय. थोडा वेळ घेतला स्वतःसाठी आणि त्यानंतर मात्र पंचांनी कळवलं इट्स अ वाईट बॉल. चला, पंचांशी कुठल्याही प्रकारची चर्चा करू नका. त्याचा काही एक फायदा होणार नाही. ते तटस्थच भूमिका घेणार. त्यांना ठाऊक आहे आपला निर्णय हा अंतिम निर्णय इथे ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे पंचांचा इथे जो निर्णय आहे तो शेवटचा इथे मानला जाईल. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल जाईल सीमारेषा पार. मैदानाला अक्षरशः गुदगुल्या करत येतोय चौकार 4 धावेंसाठी. रित्या इथे चौकार खेळण्यात येतोय. कधी कधी आपण म्हणतो ना की एखाद्या बॅटरचं नशीब चांगलं असतं. जिथे एकही नाही तिथे 4 मिळाल्या. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं. एकतर आपल्याकडे बॅलन्स कमी आणि त्यामध्ये दोन्ही हातांनी केलेली उधळपट्टी संघ अडचणीत येऊ शकतो. अल्टीपल्टी स्विचिटचा प्रयत्न आणि बॉलने बाउंड्री लाईनच्या दिशेने वा चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न केलाय. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती आला नाही, परंतु 2 धावा मिळतात. ऍक्शन रिप्ले मुख्य स्क्रीनवरती. स्विचिटचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षकाने ती शर्यत जिंकली. चेंडूला अगदी आतल्या बाजूला ढकललं आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा. धावसंख्या होते ती 25. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आणि त्यावरती पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. पंच कळवतायत
फर्स्ट बाउन्सरचा इथे इशारा केला जातोय. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून नॉकआउट मॅचमध्ये जे आपल्याला बॅट्स अवेलेबल होणार आहेत ते एच डी स्पोर्ट्सच्या आकर्षक अशा बॅट्स आपण पाहिल्या आहेत मुख्य स्क्रीनवरती आणि त्याच नुसार अगदी नटराज पोज मध्ये बॉलला खेळून काढलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पार येईल चौकार 4 धावेंसाठी. मुख्य स्क्रीनवरती पुन्हा एकदा आपल्याला ते दर्शवलं जात आहे एच डी स्पोर्ट्स समीर दिवेकर यांच्या दालनातील प्लेअर ॲडिशन त्याचबरोबर किंग ॲडिशन अगदी वेगवेगळ्या ॲडिशनच्या बॅट्स आपण पाहतोय ज्या वेल बॅलन्स आहेत आणि आकर्षक अशा बॅट्स आपल्याला मुख्य स्क्रीनवरती ज्या पाहायला मिळत आहेत. जे नॉकआउट मॅचमध्ये जे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरणार आहेत त्यांना या बॅट्स आपण देऊन सन्मानित करतोय. त्याचबरोबर हे शेजारचा लोकमान्यवाल्याकडे पण दाखव तो पण स्पॉन्सर आहे ते लोन बिन देतात ते पण आपल्याला मिळालं ते मिळालं दाखव लोकमान्यवाले षटक क्रमांक 2चा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 29. येणारे 36 चेंडू आणि 36 चेंडूंमध्ये विजयासाठी 33 धावेंची गरज. तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा हलकासा बदल होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येत आहेत. अभिजित एका बाजूने अभिजित आहेत जे गोलंदाजी मार्क वरती आहेत तर दुसऱ्या बाजूने यश आहेत. दोघांच्या नावामध्ये खेळाशी निगडीत सर्व काही आहे. अभिजित यांच्या नावात जीत आहे तर दुसऱ्या बाजूने यश आहे जे संघाला यश मिळवून देण्याचं काम करतायत. परंतु इथे गोलंदाजी थोडीशी भरकटली जाते आहे. 8+1 आताचे एकूण 2 धावा आहेत ज्या बोनस स्वरूपाच्या आहेत. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय जर आपल्याकडे बॅलन्स कमी आहे तर गोलंदाजांना फार कंजूसीने गोलंदाजी करावी लागते. तुम्ही जर का उधळपट्टी केली तर मात्र तुमचं काही खरं नाही कारण धावसंख्येला इथे आकार मिळतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल जाणून बुजून खेळले ते शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. सिंगल इथे मिळते धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. दीपक आपण शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये ज्या खेळाडूला पाहतोय चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सातत्याने केला जातोय. पुढचा बॉल इथे देखील थोडीशी उंची चेंडूने घेतली आहे. मुख्य स्क्रीनकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत की ज्याप्रमाणे एच डी स्पोर्ट्सच्या दालनातील आपण बॅट्स पाहिल्या त्याचबरोबरीने मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिगत होतं असं लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांचं देखील एक काउंटर आपण जिथे पाहतोय. इथे मात्र मैदानामध्ये नुसतीच फेकाफेक होती आहे आणि त्या दरम्यान मात्र धावा येत आहेत. तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवला जाईल. बघूया तिसरे पंच इथे काय निर्णय कळवतायत. मला वाटतं बॅटरला कळून चुकलंय की आपण यशस्वीरित्या तिथे धाव पूर्ण केलेली नाहीये त्यामुळे त्यांनी परतीचा मार्ग धरलाय. परंतु सरते शेवटी तिसरे पंच जो निर्णय देतील तो मात्र ग्राह्य धरला जाईल. परंतु बॅटरला ठाऊक असं मी पोचलोय की नाही आणि त्यामध्ये इथे तिसरे पंच निर्णय देतात. बॅटर क्रिकेट मधली आत्महत्या करून धावबाद स्वरूपात OUT आउट. बॅक टू द पॅव्हिलियन. खराब कॉल आहे. खराब रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी इथून हातातून चेंडू निसटला कुठेतरी वाटला धाव मिळते की काय आणि नेहमीच आपण म्हणतो अति घाई आणि संकटात नाही. इथे यश यांना मात्र धावबाद करण्यात यश मिळालंय. यश DJ गेंडला येतील विशाल
विशाल गायकवाड. चांगली गोलंदाजी अभिजित यांच्याकडून पाहायला मिळते आणि डायरेक्ट हिटचा जो प्रयत्न अभिजित यांनी स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये धावबाद करण्याचं यश मिळवलंय. इथे मात्र चांगला फटका इथे खेळवला आहे. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील धाव इथे पूर्ण होतीये. चांगली रनबीट इन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 34. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच मोलाचं सहकार्य करणारे ही सर्व ऑफिशियल टीम अगदी प्रत्येक गोष्टीची बारकाईने ते निगराणी करतायत. हा चेडू मात्र उजव्या एसटीच्या बाहेर. फार अतिरिक्त धावा या संघाने खर्च केल्यात. वारंवार अतिरिक्त धावा. 35 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही विजयासाठी 32 चेंडूंमध्ये 27 धावेंची गरज आहे. 32 बॉल 27. बॅटिंग टीमकडे ही संधी आहे. शिवतेज वाद्य पथक या संघाकडे पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे आणि त्यानंतर बॉल इथे जातोय सीमारेषा पार. अल्टी पलटी आणि पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्टी 4 धावेंसाठी. ती देखील आपण पाहू शकता. याच ट्रॉफीसाठी हे खऱ्या अर्थाने युद्ध आहे आणि भूतो न भविष्य कधी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशी ट्रॉफी आतापर्यंत कोणी पाहिली नाही आणि इथून पुढे देखील अशी ट्रॉफी बघायला मिळेल याची शक्यता फार कमी आहे. ज्या मेकरनी किंवा ज्यांची संकल्पना आहे त्यांना हॅट्स ऑफ. चांगलीच संकल्पना राबवली आहे आणि प्रत्येक गोष्ट इथे प्रामुख्याने या ट्रॉफीमध्ये नमूद केली जाते आहे. आणि या ट्रॉफीकडे बघूनच खेळाडूंची जिद्द आणि इथे उमेद देखील वाढते की ही ट्रॉफी आपल्याला घेऊन जायची आहे आणि त्यासाठीचं हे युद्ध आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. डीप कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी 4 रन्स. त्रेचाळीस धावा. येणारे 30 चेंडू आणि 19 धावेंची गरज. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 ला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रणव. प्रणव इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. तर स्ट्राईकला असतील ते विशाल, नॉन स्ट्राईकला असतील ते विक्रम. एका बाजूने विक्रम यांनी चांगल्या धावा बनवल्यात. 12 चेंडूंमध्ये 22 धावेंवरती ते नाबाद आहेत. बघूया या षटकाची सुरुवात विशाल कशा पद्धतीने करतात. पहिलाच बॉल हलक्या हाताने इथे खेळलेला स्क्वेअर कट अलॉंग दी कार्पेट. सिंगल इथे मिळते. थोडीशी पडझड होते नॉन स्ट्राईक एंड वरती आणि त्या दरम्यान मात्र घेतली जाते ती सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 44. 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय वाढ होतीये एका धावेची. 44 धावा. 2 बॅटर बाद आहे. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आमचं समालोचन कक्ष, आमचे स्कोरर मित्र, या सर्व काही गोष्टी आपल्याला कॅमेऱ्यामध्ये कैद केलेल्या दिसत आहेत. एक चांगल्या नियोजनामध्ये संपन्न होणारी स्पर्धा आणि गेल्या 2 पर्वामध्ये समालोचनाचा भार ज्या पद्धतीने आमच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली आणि या मैदानामध्ये आल्यानंतर किंवा या स्पर्धेचं आयोजन नियोजन केल्यानंतर शिवमुद्रा प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये देखील आपण योग्य पद्धतीने संपन्न होताना पाहतोय. त्यांचं देखील कौतुक आणि कौतुक इथे केलंय. स्मॉल पॅकेट इन डायनामाइट, छोटा पॅकेज और बडा धमाका. विक्रम यांच्या बॅट मधून हा येतोय चौकार 4 धावेंसाठी. काय अलॉंग दी कार्पेट खेळलाय. कुठल्या प्रकारची रिस्क नाही मिळत आहे परंतु धावा तरी इथे येतात. बॅक टू बॅक 3रा चौकार
हा विक्रम यांच्या बॅटमधून आल्यात. मागच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आणि या तिसऱ्या चौकाराला देखील या पहिल्याच चेंडूला इथे खेळत असताना 4 धावा प्राप्त केल्यात. धावसंख्या होते ती 48. पुढचा बॉल पुन्हा एकदा बदलालित्य केलंय. आज मात्र यष्टीरक्षकाच्या हातात मात्र चेंडू येत नाहीये. तुम्ही कधीही नोटीस केलं ना तर या 11 खेळाडूंमधील सर्वात महत्वाचा जर कुठला खेळाडू असेल किंवा महत्वाचा जर कुठला क्षेत्ररक्षक असेल तर तो यष्टीरक्षक आहे. त्यांनाच चांगली कामगिरी करावी लागते कारण सर्वाधिक चेंडू येण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच असते. चेंडू अडवावा लागतो, क्षेत्ररक्षकाला सेट करावं लागतं. पुन्हा एकदा फुलटॉस विशालांच्या बॅटमधून ऑन साईडला काऊ कॉर्नरमध्ये चेंडू खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे उशिराने येतील आणि त्याचा फायदा मात्र या दोन्ही बॅटरने घेतलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने होणारी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 51. 2 बॅटर बाद 51 धावा. पुढच्या मॅच मध्ये देखील फार मोठी रंगत आहे. चांगले खेळाडू पुढच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल 51 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन विशालांच्या बॅटमधून चांगला फटका खेळलाय. टीप कव्हर पॉइंट मध्ये सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 52 धावा. अजूनही 10 धावा करायच्या आहेत. मॅच संपलेली नाहीये परंतु लक्ष्य साध्य करण्यासाठी अजून भरपूर वेळ आहे कारण ही 4थीच ओव्हर आहे आणि 4थ्या ओव्हर मधील हा शेवटचा एक चेंडू असेल म्हणजे 25 चेंडूंमध्ये 10 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट आणि पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषा पार. येईल पुन्हा एकदा हा दर्जेदार चौकार 4 धावेंसाठी. 4 रन्स. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रिंक ब्रेक. विदिन मिनिटाचा इथे तुम्हाला पाणी पिण्यासाठी मध्यंतराचा वेळ दिला जाईल आणि आमचे डीजे मास्टर आपल्यापर्यंत एक सुमधुर परंतु ही 50-50 ओव्हर आहे. आता या ओव्हरचं गणित असेल जर तुम्ही 10 केल्यात तर तुम्हाला एक्स्ट्रा 5 मिळतील. आता तुम्हाला 6 करायच्यात. आता हे गणित कसं येईल की तुम्हाला इथे 10 धावा बनवाव्याच लागणार आहेत. जर तुम्ही नाही केल्यात समजा 8 केल्यात तर त्यामधून 4 मायनस तिथून 5 मायनस होतील नाही का. मग होतील किती फक्त 3. तरी देखील 3 धाव्यांसाठी तुम्हाला पुढच्या ओव्हरमध्ये खेळावं लागेल. जर 10 झाल्या तरच तुम्ही जिंकणार आहेत. अन्यथा जर नाही झाल्या तर मात्र तुम्हाला
पुढच्या ओव्हरची वाट पाहावी लागणार आहे. बघूया या षटकामध्ये त्या 10 धावा पूर्ण होत आहेत का. विशाल पहिलाच बॉल फुल टॉस, क्रॉस बॅटेड फटका, क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब आणि बॉल सीमारेषेच्या पार येईल. चौकार 4 धावेंसाठी 4 रन्स. झाल्या आहेत, परंतु 4 मध्ये 2 जर नाही झाल्या तर मात्र त्या एका धावेसाठी पळापळ करावी लागेल. 2 धावा अजूनही करायच्या आहेत. साईड स्क्रीनच्या समोर जे व्हाईट कलरचे बोर्ड लावलेत ना, त्या साईड स्क्रीनचा उपयोग होणार नाही. ते व्हाईट कलरचे बोर्ड काढून टाका, साईड स्क्रीनच्या समोर लावूच नका, अन्यथा वेगळ्या कलरचे लावा. मग ती ब्लॅक कलरची लावून उपयोग होणार नाही. आणि इथे मॅच फिनिश. यस, फिनिश. मॅच इथे फिनिश होते. धावसंख्या इथे पूर्ण झाली आहे. शिवराज वाद्य पथक या संघाने मात्र इथे विजय मिळवला आहे. लीग फॉर्मॅट मधील पहिल्याच मॅच मध्ये विजय प्राप्त केला जातोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. जो संघ पराभूत झालाय त्यांना देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा आहेत. तर लगेच आपण दोन्ही टीमला इथे आमंत्रित करतोय. मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमने, प्रत्येक खेळाडूने एकमेकांच्या टीमशी हातमिळवणी करायची आहे. हस्तांदोलन केल्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि तिथेच आपण लगेच दोन्ही टीमच्या समवेत मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे प्रदान करणार आहोत. आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब शिवतेज वाद्य पथक या संघाने इथे विजय मिळवला. विजेत्या संघाचं अभिनंदन. चला संपूर्ण टीम या इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. दोन्ही टीम या इथे या. पहिलं दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या समवेत आपण तो मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय.